सो हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुकटीची चटणी। त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा सुकट भाजून घ्यायची आहे। त्याच्यानंतर 5 ते 6 कांदे घ्यायचेत आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 टोमॅटो घ्यायचे आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे बारीक चिरलेली। सुकट अशी छान प्रकारे ब्राऊन कलर मध्ये भाजून घ्यायचे आहे व 2-4 लसणाच्या कांड्या व हे सगळं साहित्य म्हणजे तुम्हाला सांगितलेलं आहे ते आपल्याला चिरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला सुकट जे आहे ते धुवून घ्यायचे आहे। आता ही स्वच्छ जी आहे सुकट ती धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं असं पाणी जे आहे ते निथळून घ्यायचं आहे नीटपणे। तोपर्यंत आपण कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 4 चमचे आपल्याला तेल टाकायचे आहे। तर तोपर्यंत आपण लसूण काढून घेऊयात। तर आता मी लसूण काढणार आहोत। तर आता आपण कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहे लसूण व त्याला नीट भाजू दिलेले आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये कांदा व कांदा लाल होस तोपर्यंत आपल्याला नीट भाजून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात 1 चमचा हळद। आता आपण लाल तिखट आणि कांदा मसाला जो आहे तो आपण टाकणार आहोत 1 चमचा व त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो। आपण ते मस्त भाजून दिलेले आहे। त्याच्यानंतर आपण जी सुकट धुतलेली ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। आता सर्व सुकट जी आहे ती आपण कढईमध्ये टाकून घेतलेली आहे। आता ती मस्त पैकी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। परत तुम्ही सुद्धा बघू शकता की किती मस्त ही मिक्स झालेली आहे आणि आपण ह्याला वाफ येईल तोपर्यंत झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटं आणि त्याच्यानंतर हे बघू शकता आपली जी सुकट आहे ती रेडी झालेली आहे। आणि आता आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपली जी सुकट आहे ती फायनली रेडी झालेली आहे। जर तुम्हाला